हाय कर, हाय बोल, हाय गुड मॉर्निंग, टाटा। आम्ही मालवणला येऊ, हाय हे वांडरा येत वाटतं नीट मेंटेन करून ठेवला असता ना तर याच्यामध्ये पाणी पण भेटला असता पिण्यासाठी। अजून या साईडला काहीतरी आहे, कायला वॉर चालू आहे म्हणून बंद आहे लाईट हाऊस। हाय रे, कोणता तोंड बघून आलतो सकाळी। शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचा आपल्या कोकण सिरीज मध्ये। आज आपण आहोत देवगड मध्ये। कालच्या दिवशी आपण बघितलं गणपतीपुळे, मार्लेश्वर आणि जय विनायक मंदिर। तिथून आपण थेट देवगडच्या रस्त्याला निघून देवगडला आपण आज वस्ती केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे देवगडचा परिसर बघणार आहोत आणि देवगडमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सुद्धा अनुभवणार आहोत। तर व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा। सकाळ सकाळ आपली महिला मंडळ लागलेली जेवणाची तयारी करण्यासाठी। एक साइडला नाश्ता तयार होत होता आणि एक साइडला दाल भात, कारण की आज आपण जेवण बाहेर करणार होतो म्हणून। आता मस्त की नाश्ता विष्टा करून झालेला आहे आणि आता आपण बॅग भरायला गाडीमध्ये आपण आता बॅग भरतोय। हे बघा, हे साईडला बॅग आहेत, ही आपली गाडी छोटीशी, त्याच्यामध्ये गाडी बॅगा भरण्याचे काम चालू आहे सध्या तरी। चला आता आपण सामान घेऊन येऊ जो आपल्याला चांगला आणणार तो। पोरा आम्ही सगळं आमचाच घाम निघतंय, बाकी सगळे जण आहेत मस्तपैकी मजेन। हाय कर, हाय बोल, हाय गुड मॉर्निंग, टाटा। आम्ही मालवणला येऊ, गणपती बाप्पा। मंडळी, आजचा आपला पहिला स्पॉट आहे तो म्हणजे या पावनचक्क्या आहे तिथं, त्या पावनचक्क्यांच्या इथं मस्तपैकी पॉईंट आहे गार्डन टाईप, तिथं आपण आलेलो आहोत। आणि तिथं काय काय आहे चला बघूया। आता माझ्या मागच्या साईडला एकदम मोठाच्या मोठा समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूला या बघा बरं मोठ्या मोठ्या अशा पावनचक्क्या आहेत इकडं। असा परिसर आहे, मस्त स्पॉट बनवून ठेवला आहे सगळीकडं। हे बघा, इथून अशी झिपलाईन पण सुद्धा आहे ही साईडला अशी सरळ तिकडं। आणि हा आहे खालच्या बाजूचा, हे बघा यो आहे बडा मोठा देवगड बीच। वाव, तिथून खाली जायला पण असा रस्ता आहे, असा असा जाऊ शकतो खाली, तिकडं आहे असा। हे बघा, या साईडला सुद्धा गार्डन आहे बारीकसा, ही तो आहे मस्त आहे। मंडळी, आता आपण थांबलेलो इथे आपल्याला झिपलाइनिंग करायची आहे, पण अजून झिपलाईन उघडी नाही झाली, कारण की आपण सकाळ सकाळच इथं गार्डनमध्ये आलेलो आहोत। आणि जशी झिपलाईन चालू तसं आपणच इथं मला पहिला गिरायक असणार आहोत, कारण की जामच एक्साइटमेंट आहे। पहिल्यांदा आपण झिपलाइनिंग करणार आहोत, बघूया आता कसा काय आपला ॲडव्हेंचर असते आणि कशी काय झिपलाइनिंग असते ती। थांबा जरा, आता थोडं थांबूया, त्याच्यानंतर आपण झिपलाइनिंग करण्यासाठी या साईडला आपण आता आलेलो आहोत। ज्या जो गार्डन आहे ना तिकडे गार्डनमध्ये मस्त की असं चार माझ्या साईडला तुम्ही बघू शकता फुलं आहेत, पिवली पिवली मस्त आहे की। आणि या साईडला पण बघा मस्त फुलं आहेत अशी, एकदम असं प्रसन्न वातावरण करून ठेवलं आहे इथं। बाजूला मोठा अथांग समुद्र, त्याची एकदम थंड थंड हवा आणि इथं मस्तपैकी बसायला सुद्धा स्पॉट आहेत। खाली मस्त बीच आहे, व्हाईट सँड बीच, आणि बीचच्याच वरती आपल्याला जेव्हा बिवायला बऱ्याचशा गोष्टी भेटतात, खायला नाश्ता बिष्टा करायला, आणि इथं वॉशरूमची सुविधा आहे। आता आपण चालून थोडं खाली बघूया खाली काय आहे ते, चला। बोलतात ना मंडळी की नीला नीला हा दर्या कोकण किनारी, असेच हे सगळे कोकणचे समुद्र होते, ते नीले आणि एकदम स्वच्छ होते। खालच्या साईडून मस्त समुद्राचा व्ह्यू येत होता। आपण तिथले काही शॉट कॅप्चर करण्याची कोशिश केली। झिपलाइनिंग करायला आज भेटली नाही, कारण की त्यांचा अजून सेटअपच रेडी नाही झाला। आता वाजले 10-11 वाजला, 10:30-11 वाजला आले आहेत, तरी पण अजून झिपलाईन काही रेडी सेटअप होत नाही। त्याच्यामुळं आम्ही टाईम नाही जास्त घालवता, आपण जाता आता दुसऱ्या लोकेशनला। उद्याच्या दिवशी बघू आपण जेव्हा मालवणमध्ये पोचू ना तेव्हा मग कुठेतरी करू, तारकाला बीच वगैरे तिथं कुठं। पण आता सध्या आपल्याला नाही टाईम म्हणून आपण निघतो, तर चला पुढे जाऊ। चला आता
आजचा आपला दुसरा ठिकाण होता तो म्हणजे देवगड किल्ला। मंडळी आता आपण पोहोचलो आहोत देवगडच्या किल्ल्यावरती। हा बघा माझ्या मागचा देवगडचा हा जो आहे तो तटबंदी आहे। या तटबंदीच्या त्या बाजूने आपला रस्ता आहे, तिकडून जायचं आहे। तर चला जाऊया, आता पहिला देवगड किल्ला एक्सप्लोर करूया। किल्ल्याच्या महादरवाजाच्या जवळ आपण आपली गाडी पार्क केली आणि मग गेलो किल्ला सर करण्यासाठी। जसं आपण किल्ल्याच्या महादरवाजातून आत जातो तसं आपल्याला मारुतीरायाची एक मूर्ती दिसते। आपण मारुतीरायाचं दर्शन करून मग गेलो जो किल्ल्याच्या मधोमध गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। गणपती बाप्पाचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत या किल्ल्यावरती। एक लाईट हाऊस आहे, तर तो लाईट हाऊस कसा आहे, कुठे आहे, काय आहे ते बघण्यासाठी। तर चला आता लाईट हाऊस बघूया। गणपती बाप्पाचं दर्शन करून मग आपण गेलो उजव्या साईडला असणारा लाईट हाऊस एक्सप्लोर करण्यासाठी। काय ला वॉर चालू आहे म्हणून बंद आहे लाईट हाऊस। हाय रे, कोणता तोंड बघून आलो सकाळी? पाकिस्तान कोणता तोंड आलो तो बघून सकाळी सांगा। चला आता काय चांगला होता माहिती आहे बघा का होता त्या, पण आता काय करणार, आपल्याला बघायला। चला मग आता जाऊ। अशा प्रकारे आपल्याला लाईट हाऊस बघायला भेटलेला नाही। चला आता जाऊ किल्ला बघायला। काय बोलते दिसत देवगड किल्ला, ज्याला जंजिरा देवगड किल्ला असे म्हणतात, हा किल्ला 1821 मध्ये दत्ताजीराव अंगरे यांनी बांधला होता। हा किल्ला बरेच काळ कान्होजी अंगरे यांच्या ताब्यात होता। ईस्ट इंडिया कंपनीचे वॉल्टर ब्राउन यांनी वाडेकर सावंतांच्या मदतीने हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाठलाग करताना त्यांचे मोठे नुकसान झाले। मराठा साम्राज्याच्या पतनानंतर एप्रिल 1818 मध्ये कर्नल इम्लॅकच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या 4थ्या रायफलच्या तुकडीने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। आता आपण आहे ना किल्ल्याचा जो बुरुज आहे ना त्या बुरुजाच्या इथं आता आपण आलेलो आहोत आणि या बुरुजावरती मस्तपैकी नजारा एकदम भारी आहे। बुरुजाच्या अगदी समोरच आपल्याला आहे ना तो नीला अथांग समुद्र दिसतंय आणि त्या समुद्राची हवा पण एकदम भारी आहे। भले आता उन्हाळ्याचा टायमिंग आहे पण उन्हाळ्याच्या टायमिंग सुद्धा इथंशी मस्तपैकी थंड थंड हवा सुटलेली आहे। वरनं एकदम असा करपलेला ऊन आहे, एकदम तडाखा मारते उन्हाचा आणि या साईडून अशी हवा येते। इथं बसायला पण अशी जागा आहे, पण कसा आहे विषय माहिती आहे का, बसण्यासाठी तुम्हाला इथं दगडावरती बसायला लागेल, पण उन्हाच्या टायमाला इथं सावलीची एक पण जागा नाही का, इथं सावलीत तुम्ही बसू शकता। एकच जागा आहे सावलीत बसायसाठी, ती म्हणजे हा मंदिर जो आपण तो मंदिर बघितला ना तो मंदिर आहे। तर अजून काय काय अवशेष आहेत किल्ल्यावरती बघूया, कारण की किल्ला वेल मेंटेन नाही आहे आणि किल्ल्याची तटबंदी जी आहे ना ती खूपच मोठी आहे। आता आपण जिथून आलो चालत ती एक तटबंदी आहे आणि ते एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे, बाकी आपल्याला कुठे इथे बुरुज दिसत नाही। अजून काय काय केल्यावरती ते बघूया। हा तो पोर्शन आपला एक्सप्लोर करून झालेला आहे, आता पुढे जाऊ चला। या बाजूला आपल्याला दिसते मंडळी की जी तटबंदी आहे ना ती खाली पडलेली आहे
ही मोठी अशी भिंत आहे इकडं अशी, ती भिंत पूर्णपणे माझ्या मागच्या साईडला पण अशी खाली पडलेली दिसतंय आणि तिकडं पण त्या साईडला पण अशी दगड दिसतात मोठी मोठी खाली पडलेली. मला वाटतं तटबंदीचीच असतील ती दगडं, तर ती दगड आता खाली पडलेली दिसतात. चला आता खाली उतरूया इथून, काय बघू गडावरती. इथं किल्ल्यावरती पाण्याचा एक टाका आपल्याला दिसतंय, पण आता तो सुकलाय पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये गाल पण झाली. मला वाटतं याची नीट मेंटेन करून ठेवला असताना तर याच्यामध्ये पाणी पण भेटलं असतं पिण्यासाठी. अजून या साईडला काहीतरी आहे, दगडा आहेत, काय आहे तिथं काय लिहिलं नाही, काय नाही, फक्त आहे काहीतरी, पण काय माहीत नाही आपल्याला काय नाही. दगड अशी ठेवलेले आहेत रचलेले, हेच आहे किल्ल्यावरती. आणि पुढच्या साईडला आपल्याला काहीतरी दिसतंय ते बघूया. ही वास्तू पहिल्यांच्या काली राहण्याची व्यवस्था असू शकते. तर आता आपण आहोत ना, ते मला वाटतं पहिल्याच्या काळाचा राहण्याची व्यवस्था असेल, तिथं लोक पहिल्याच्या काळात राहत असतील. तसाच हा काहीतरी बांधकाम हा आपण आता बघितलाय तो, तर ते बघून आता आपण चालू सरळ तिथं जिथं मंदिर आहे तिथं आपली माणसं बसलेली आहेत. चला जाऊ तिथं आता बसूया, थोडासा पाणी बिणी पिऊ, मग नंतर मग बसमध्ये बसून निघू पुढे. देवगड किल्ला बघून आपण निघलो पुढे. वांडरा येत म्हणजे आपल्याला आता माकडं बघा भेटले. वाटत नाही या लोकेशनला पण माकडं असू शकते, पण आपण आता माकडं बघलेले आहेत. खतरनाक होती, व्हिडिओमध्ये कॅप्चर झाले का माहित नाही आपल्याला. मंडळी आता आपण आलो कुंकलेश्वर मंदिरामध्ये. तर कुंकलेश्वर मंदिरामध्ये इथं खूपच गर्दी आहे. बघूया आता आपल्याला दर्शन करायला भेटते का, आणि दर्शन जर करायला भेटला तर अतिउत्तम, नाही भेटला तर आपण बाहेरचे दर्शन करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, मंदिरामध्ये काय काय ते गोष्ट आपण बघणार आहोत. तर चला जाऊया, शूटिंग करायला भेटते का बघूया मंदिरामध्ये आणि देवाचं दर्शन घेऊया. कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिव मंदिर आहे. छत्रपतींनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणचे काशी म्हणतात. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीचे निमित्त 3 दिवस भोटी यात्रा भरते. जास्ती गर्दी असल्या कारणाने आपण देवाचं दर्शन लांबनच घेतले. त्याच्यानंतर मग आपण आलो या मंदिरातील परिसरात जेवढे मंदिर आहेत तेवढे देवांचे दर्शन करण्यासाठी.
आता आम्ही कुंकलेश्वरवरून दर्शन करून आलो आहोत. आम्हाला दर्शन करायला तर नाही भेटला, पण बाजूचे जे मंदिर आहेत ना ते सगळं आपण बघितलं, परिसर बघितला आणि इथं थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे आंबे घेतलेत. आता चालून पुढे चला बघू, आता मालवणमध्ये उतरायचं आपल्याला आणि कुठेतरी एक साईडला जाऊन जेवायचं सुद्धा आहे. आता आपण मालवणच्या दिशेने निघलो होतो, तर आपल्याला आता भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण गाडी अशी बघा एक साईडला थांबवलेली आहे आणि मस्तपैकी एका झाडाखाली इथे आपण जेवायला बसलेलो आहोत. तर चला आता जेवणाचा आस्वाद घेऊया, मस्तपैकी जेवूया आणि जेवल्यानंतर मग आपण जाऊया मालवणला. आता आपली गाडी थेट मालवणला निघली. मंडळी आता आपण आलो आहोत मालवणमध्ये आपण आता मस्तपैकी आपला जो रूम होता ना तिथं स्टे केलेला आहे आणि स्टे करून आता चाललो आहोत. संध्याकाळचे वाजले 6:30 या टायमी. आता आम्ही चालू थोडासा बीचवर जाऊ आणि थोडा रिलॅक्स होऊ आणि त्याच्यानंतर मग बीचच्या आजूबाजूला काय काय आहे ते बघूया संध्याकाळ होईपर्यंत आणि मग परत रूम येऊनशी आपल्याला जेवण बिवण करायचं आहे आणि उद्यापासून आपण पुन्हा मालवण एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत. चला आज जाऊया पहिला बीच वरती. येऊन दे जरा, येऊन दे आता, येऊन दे. हा थांब थांब. हो 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 हा हळू थांब, लावून दे आता, जास्त थांब. एवढा लावू नको ट्रॅक्टर. अजो ह्या बाजूला ने फोल बाजूला ने नाही बाजूला तो काय ग मंडळी आता आपण आलो आहोत या दांडी बीच वरती आणि दांडी बीच वरून आपल्याला आहे ना सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय, तो आता मी तुम्हाला दाखवतोय. पण सिंधुदुर्ग किल्ला आता बंद आहे असं मला वाटतंय, कारण की सनसेट झालेला आहे आणि एकदम सनसेट एकदम असा ब्युटिफुल एकदम एवढा भारी झालाय ना. त्याच्याच एकदम साईडलाच आपल्याला सिंधुदुर्गचा किल्ला आहे. थांबा दाखवते मी तुम्हाला. मंडळी आता आपण आहोत आपल्या मावल्यांजवळ, तर त्यांना आपण विचारूयात मालवणमध्ये आपण आहोत. आपला पहिला दिवस आहे, दांडी बीचला आपण आता आलेलो आहोत बीच एक्सप्लोर करण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटते, खूप भारी आहे, असं वाटतं इथेच राहायचं, असं वाटतंय. खूप छान व्ह्यू आहे, खूप छान आहे. तुम्ही पण या इथे येऊन बघा कसं वाटते तुम्हाला.
आता एवढा उन्हाळा आहे तरी आता सध्या तरी वातावरण कसं आहे? खूप थंड वातावरण आहे. थंड वाटतंय. असं वाटतं की इथे जायचंच नाही बाबा, मी पण हाय म्हणून लय मस्त वाटतंय. खूप छान वाटतं. धन्यवाद तुमचं 2 मिनिटं दिल्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनलला. आता चला जातो पुढे दुसऱ्या माणसाला विचारतो काय काय चाललंय ते. आपले आई मावल्यांना आपण विचारून झालेलं आहे. आता चला आपल्या बहिणी मंडळींना विचारूया त्यांच्या मनात काय काय आहे आणि त्यांना कसं वाटतंय या बीच वरती. होय मंडळी, तुमचं काय मत आहे? आपला आज आपण कोकण मध्ये आहोत, तुम्हाला कसं वाटतंय? मजा येते का नाही? ट्रिप कशी आहे? हा मंडळी, आता आपण आलेलो आहोत बीच वरून आपल्या या रूम वरती. आता मस्तपैकी आम्ही जेवतो आणि मग जेवल्यानंतर मग आपला इथे एसटी आहे आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत मालवण दर्शन करण्यासाठी. तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी टेक केअर, गुड बाय. पायाचे डसे बघून आपले झालेले आहेत. तर चला आता जाऊ खाली उतरू आणि बाकीचा किल्ला